उलट चेंडू फेकलाय गोलंदाज तेजसना आणि त्याचा समाचार देण्यात येतोय तेजसच्या माध्यमातून संदेशच्या माध्यमातून त्यांनी सीमा परीक्षेच्या बाहेर जाणार होतोय 4 धावांसाठी. तर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता SMDच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं श्री मोरिया डिजिटल माध्यमातून पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र चौकार येत आहे. पहिल्या षटक जबरदस्त हाताळल्याने 2 चेंडूवरती इथे मात्र 6 धावा खर्च केले तेजसनं. पहिला षटक विनोद कालन यांनी जबरदस्त हाताळलं होतं. चेंडू जर हरवला तर नंतर नवीन चेंडू देण्यात येईल, पण चॉईस बॉल नसेल. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. चेंडू हरवला तर नंतर जो चेंडू देण्यात येईल तो चॉईस बॉल नसेल. तर नवीन चेंडू येतोय, त्याला सामना सुरू करायचा. पण तर सामना सुरू करायचा आहे. त्याच्या मात्र 4ने धावसंख्या वाढते. धावसंख्या तब्बलच्यावरती 11 धावा पाहायला मिळतात. मानपाडा संघाच्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तेजस कुठेतरी चुकी करतोय, वारंवार फुलटॉस चेंडू फेकतोय. पहिला चेंडू भीमरच्या माध्यमातून नो फेकला, तर नंतर मात्र प्रेटच्या चेंडूवरती कोणतीही मुभा दिली नाही फलंदाजाला. त्यानंतर मात्र फुल्लोर लेनचा चेंडू फेकला तेजसना आणि त्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकलाय फलंदाज संदेशनं. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज तेजस इथे मात्र जबरदस्त फटका पॉईंट आणि गलीच्या मध्ये खेळत काढलाय. क्षेत्ररक्षक विनोदजी काळे नेत आहेत चेंडूवरती. इथे मात्र चुकी होती. बॅकअप चांगलं होतंय क्षेत्ररक्षकाचं. तोपर्यंत 3 धावा मात्र धावून काढल्यात आणि या 3 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकीवरती 14 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसरे षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या विनोद कालन यांनी. आतापर्यंत 3 चेंडूपैकी तेजसनं आणि 9 धावा खर्च केल्या आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून. षटकामध्ये P2चं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र जबरदस्त चेंडू कुठल्यावरनं टेक ऑफ होतोय. चेंडू तर ST रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल या षटकातील. दुसऱ्या षटकातील P2चं षटक आपण पाहताय. तेजस 5वा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बीट होतोय. फलंदाज शशिकांत यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं तेजसनं आणि ते ओळखता आलं नाही या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत आणि शेवटचं षटक असेल सर्कल पाबंदीचं शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील इथे मात्र यॉर्क लेनचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र पूर्ण केले जात आहेत आणि 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या तेजस मुटेनं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या तर विनोद काळेंना आणि 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा मानपाडा संघाच्या. पाहायचं कोणता गोलंदाज येतो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकरवरती संदेश असेल. संदेशच्या बॅटमध्ये चौकार आलाय तो संदेश स्ट्रायकरवरती असेल. सलामीला आलेला फलंदाज संदेश वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. 7 चेंडूंचा खेळ इथे मात्र करण्यात आलंय संदेशच्या माध्यमातून. 7 चेंडूवरती 11 धावा कुठल्या संदेशनं.
तिसऱ्या षटकामध्ये मिलिंद येतोय वाटतं. मिलिंद घालत तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतं मिलिंद. फटक्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. बाहेर आलो होती वाटतं ती. वरती गाडी बाद करण्याचा यश प्राप्त करते गोलंदाज मिलिंद. 11 चेंडूवरती 18 धावांची इथे मात्र पारी घेण्यात आली आहे. धावसंख्या पैकीवरती 24. त्या 24 धावांमधनं 18 धावा वैयक्तिक संदेशचे आहेत. आणि नवीन फलंदाज इथे मात्र पाहायला मिळतोय कल्पेश भोईर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील गोलंदाज मिलिंद. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील धावसंख्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 24 धावा.
इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येते चेंडूवरती स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 25 धावा. इथे मात्र संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते मानपाडा संघाच्या माध्यमातून. 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या दबलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. चांगलं षटक इथे मात्र हाताळण्यात आलं मिलिंदच्या माध्यमातून. 9 धावा खर्च करत 2 गड्यांना मात्र तंबूच्या आश्चर्याला पाठवलं मिलिंदनं. दुसऱ्या षटकामध्ये कोणताही गडी बाद झाला नव्हता तेजसच्या. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झाला होता रोहितच्या स्वरूपात. पहिलं षटक हाताळलं होतं विनोद काळन यांना आणि चांगलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या विनोद काळन यांना. एक गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये तेजसनं 11 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये मिलिंदनं 9 धावा खर्च केल्या आणि 2 गडी मात्र बाद केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मिलिंदच्या माध्यमातून. पाहिजे 4थं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय. तर यापुढील सामना असेल उसरकर विपक्ष म्हातर्डी या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहे, संघनायक आपण यायचे आहे नाणेफेकीसाठी. यापुढील सामना आपलाच असेल म्हातर्डी विपक्ष उसरकर या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. तर चला दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे आहे. सामना इथे सुरू होत आहे. 3 षटक समाप्त झाल्यात आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. पिंपळा देवी संघ क्रिकेट संघ मानपाडा संघाच्या. तर 4थ्या षटकामध्ये गोलंदाज फिरकीपट्टू अमोल येतोय. तर स्ट्रायकिंगवरती फलंदाज कल्पेश व स्ट्रायकिंगवरती हर्षद. पहिला चेंडू अमोलचा शॉर्ट पिच चेंडू होता. बेर काढण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघून जात आहे. फलंदाजाला समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होती. पहिला चेंडू पाहायला गेला तर शॉर्ट ऑफ लँड होता पण फारसा फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टरच्या क्षेत्रात लेगवरना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. कल्पेशच्या स्वरूपात 4था गडी बाद झालाय. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि धावसंख्या दबलक्यावर 1 ने वाढती धावसंख्या पाहायला मिळतीये 26 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात मानपाडा संघाच्या 4थं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज किरण येतोय. नवीन फलंदाज किरण येतोय. 4 गडी बाद झाल्यानंतर किरण येतोय. पाहायला 2 चेंडू समाप्त झाल्यात या षटकातील. 4थ्या षटकातील 4 षटक मार्गस्थ असताना धावसंख्या दबलक्यावरती 26 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय मानपाडा संघ. कुठेतरी फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल. 45 ते 50 धावा इथे मात्र उभा राहाव्या लागतील. अद्यापही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅटची काढा घेतल्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकदा पूर्ण केली जाते. इथे मात्र हर्षद येतोय. प्रथमच स्ट्रायकिंग वरती. धावसंख्या दबलक्यावरती 1 ने वाढते धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळतीये 27 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अमोलच्या माध्यमातून 4 चेंडू फेकल्यात, 2 धावा खर्च केल्यात आणि रनआउटच्या माध्यमातून एक चांगली यश
या षटकामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू भिरकावून दिलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. हर्षदच्या बॅट मधनं आहे तो चौकार आणि या 4 धाबीने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 5व्या चेंडूवरती इथे मात्र चौकार येतोय हर्षदच्या बॅट मधनं. तर बेतोडे गावचे ज्येष्ठ नागरिक वालकुबुवा पाटील तसेच परशुरामजी पाटील यांचे इथे मात्र आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच अनंत पाटील बेतवडे यांचं सुद्धा आगमन झालंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. 5व्या चेंडूवरती चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 31 धावा पाहायला मिळत आहेत मानपाडा संघाच्या. हर्षदनं चौकारानं खाजा खोललाय स्वतःचा आणि संघाची धावसंख्या निवडून ठेवली आहे 31 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 34 षटकातील 5 षटकांचे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीतील इथे मात्र सफल होऊन फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव येते या चेंडूवरती. षटक समाप्त होत आहे आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. मानपाडा संघाच्या शेवटचं षटक पाहायचं कोणता गोलंदाज येतोय शेवटच्या षटकामध्ये. तर यापुढील सामना असेल म्हातर्डे विपक्ष उसरगर या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. म्हातर्डे संघाचे संगणक आलेले आहेत तर उसरगर संघाचे संगणक आपण यायचंय. आपण स्पर्धा पाहतोय उसरगरच्या मैदानावरती. तर विशाल मात्र आपण कुठे असाल यायचंय नाणेफेकीसाठी. किंग्स ग्राउंड वरती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. तर पहिले स्पर्धेतील पहिलाच सामना उद्घाटनीय सामना इथे मात्र सुरू आहे. मानपाडा विपक्ष आज दे या दोन संघांमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना 2 फलंदाज माघारी परतवले होते. तोच गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये अनमारीच्या षटकामध्ये मिलिंद. इथे मात्र यॉर्कलेनचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. ज्या फलंदाजाने इरादे फस्ट केले होते पहिल्या चेंडूवरती चौकार टोकून की मी धाव संख्या उभारेन त्याच फलंदाजाला इथे मात्र बाद करण्यात यश प्राप्त केलंय गोलंदाज हर्षदनं. कल्पेश हर्षद इथे मात्र बाद होतोय. यशच्या उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. नवीन फलंदाज येतोय हरेश भोईर हर्षदची जागा भरून काढण्यासाठी. तर हरेश येतोय नवीन फलंदाज हर्षदची जागा भरून काढण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या हर्षदच्या. गोलंदाज मिलिंदनं चांगली गोलंदाजी हाताळली होती. तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते आणि शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. 5 गडी बाद झाल्यात. चला उसरगर संघाचे संगणक विशालजी मात्रे आपण कुठे असाल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. तर दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. हरेश इथे मात्र वेल्लेप करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली लाईन इथे मात्र पाहायला मिळते. मिलिंदच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा चेंडू शेवटच्या षटकातील फलंदाज हरेश इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू हलक्यात खेळून काढले. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केले जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 34 धावा. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूवरती 10 ते 12 धावा आल्या तर इथे मात्र फायटिंग स्कोअर इथे मात्र पाहायला मिळेल मानपाडा संघाच्या माध्यमातून.
40 ते 45 धावा उभाराव्या लागतील. इथे मात्र पुन्हा एकदा वेल्लेप केलाय चेंडूला, पंच वाईट चिकून करतायत. इथे मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज मिलिंद आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या तब्बलकेवरती 35 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकिंग वरती फलंदाज हरेश. धावसंख्या 35 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या तब्बलकेवरती 35 धावा. इथे मात्र वेल्लेप केलाय चेंडूला, म्हणजे वाईट चिकून करतायत. अतिरिक्त अशी एक धाव येते. अतिरिक्तच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती 36 धावा पाहायला मिळत आहेत. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडूवरती 6 ते 8 धावा कुठल्या पाहिजेत. तोपर्यंत तेव्हा मात्र फायटिंग स्कोअर उभा जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढलाय. एका धाव घेण्याची मुभा होती. एक धाव मात्र पूर्ण करण्यात येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती पाहायला मिळते 37 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मिलिंदच्या माध्यमातून आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात आणि एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिलिंद. स्ट्रायकिंग वरती फलंदाज किरण. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टाईम शॉट चेंडू हवे ते नो मॅच लाईन मध्ये पडतोय. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. इथे मात्र चुका झाल्या आजदे संघाच्या माध्यमातून आणि या शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकेवरती 40 धावा आणि 41 धावांचा इथे मात्र आव्हान ठेवण्यात आलं आहे मानपाडा संघाच्या माध्यमातून आजदे या संघाच्या विरोधात. तर 41 धावांचा इथे मात्र पाठलाग करण्यात येईल आजदे संघाच्या माध्यमातून की रोखणार. या ऐकण्यासाठी आपण जाऊयात माझे साथी समालोचक मयूर मोरे यांच्याकडून. तर यापुढील सामना असेल दुसरा सामना या स्पर्धेतील उसरगर विपक्ष म्हातर्डी. या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आमचे मान्यवर वाळकुबुवा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. या स्पर्धेतील दुसरा सामना पहिल्या फेरीतील उसरगर विपक्ष म्हातर्डी या 2 संघांच्या मध्ये. तर दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. तर वाळकुबुवा पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. तर विशाल म्हात्रे तसेच योगेश पाटील म्हातर्डी संघाचे संघटक. तर विशाल म्हात्रे उसरगर संघाचे संघटक इथे मात्र सज्ज झालेत. तर कॅमेरामॅनने टॉस बॉक्स कडे कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरामॅन नाणेफेकीचा कॉल इथे मात्र करण्यात येतोय. उसरगर विपक्ष म्हातर्डी या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यात येतोय. नाणेफेकीचा कॉल करतील वाळकुबुवा पाटील यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. तर इथे मात्र नाणेफेकीचा कॉल होत आहे.
तर सलामीची जोडी पाठवून द्यायचं आहे आजदे संघ. चला सलामीची जोडी पाठवून द्या. तर नाणेफेकीचा कॉल इथे मात्र करण्यात येतोय. उसरकर विपक्ष म्हाटारडी या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होत आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कैलास दादा. नाणेफेकी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर जाऊयात सामन्याकडे आपण. इथे मात्र 40 धावा कुटण्यात आल्यात मानपाडा संघाच्या माध्यमातून आणि 41 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे आजदे संघासमोर. तर त्या धावा कशा प्रकारे कुटतायत की त्या धावा रोखतायत मानपाडा संघ याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊयात माझे साथी समालोचक कल्याणचा एक गोड आवाज मयूर मोरे यांच्याकडे. हॅलो. थँक्यू सिद्धांत धुमाळी. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं शाब्दिक सुनादी सहर्ष स्वागत. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना वंदन करून अग्रिकोळी समाज बांधवांची आई एकविरे चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची सुरुवात आई गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं नयनरम्य दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी गरज 30 चेंडूंच्या माध्यमातून 41 धावांची. ऑल द बेस्ट टू बोथ टीम्स. पहिला बॉल वेगवान चेंडू हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न, एकच धाव आणि शुभारंभ होतो या ठिकाणी. आरंभ केला जातोय एका धावेच्या मदतीने. दर्शन सामन्यातल्या विजयी संघाला विनंती असेल की जो संघ हा सामना जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नसेल याची नोंद घ्या. आपण पाहिलं तर एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून 2 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा आणि 41 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. सिंगल आलाय. त्यानंतर दुसरा चेंडू वेगवान चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला. पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 2 धावा. 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू 2 आणि त्यातून या फक्त 2 धावा. दोन्ही चेंडूंमध्ये फक्त एक धाव या ठिकाणी वसूल करण्यामध्ये यश. वेगवान चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र प्रहार करण्यामध्ये अपयश येते. या ठिकाणी हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज आदेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जखडला स्ट्रायकेटच्या फलंदाजाला आपण पाहिलं तर 2 या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचं देखील या ठिकाणी आम्ही शाब्दिक सुमनाने स्वागत करतो. चेंडू चांगला फटका देखील पाहायला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गोलंदाज
आणि यावेळेस मात्र अजून एक धमाकेदार स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, जबरदस्त फटका, चौकार. तर पहिलं षटक या ठिकाणी संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती ती 10 धावा. अजूनही 31 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 24. फोन दे कोणता तरी मोबाईल नाही प्रवीणदा 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 डीजेवर लावायचं ना गाणी 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 लावायच नाही का तो हा सांग ना त्याला तर सन्माननीय दिलीपजी पाटील बेतवडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मी आयोजन समितीच्या वतीने आयोजन समिती गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने या ठिकाणी शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. जयेश पाटील बेतवडे यांचं देखील या ठिकाणी आम्ही शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो. जावेद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार, षटक क्रमांक घेऊन येतोय दुसरा. पहिलाच बॉल, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत इन द गॅप दिस टाइम. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन आणि जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. डीजेने सगळा गोल केलाय. त्याला एक मोबाईल द्या ना कोणता तरी, मोबाईल चिपकायचा त्याला फक्त. सॉंग्स कुठलेही लाव. पुढचा चेंडू, वेगवान चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. या चेंडूवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डावखुरी हाताचा फलंदाज पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती यशला मात्र खूप चांगलं यश मिळालं. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 1 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. संघर्ष केला जातोय आता मात्र यशसाठी. चौकार खाल्ल्यानंतर खूप चांगलं कमबॅक आपण म्हणू शकतो या ठिकाणी गोलंदाज अनिकेतचं. 2 चौकार खाल्ल्यानंतर जो दबाव होता तो मात्र झुगारण्यामध्ये यश मिळतंय. यश पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती. वेगवान चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, थोडीसं फाउलिंग होईल मात्र 1 धाव या ठिकाणी अंकित केली आहे. एका धावेच्या मदतीने धावते पुढे 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहिजे तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यानंतर मात्र 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू करू शकतात. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन या 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या 2 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि फलंदाजांचा मानस असेल की जास्तीत जास्त धावा या 2 चेंडूंवरती आल्या पाहिजेत. कारण यानंतर मात्र 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील 38 सर्कल रिजनच्या बाहेर. त्यामुळे हे चेंडू 2 फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. या ठिकाणी गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. 1च धाव. आजदेगाव संघाचा जर आपण विचार केला तर आमचे सन्माननीय मित्र नितीनजी काळन यांचं गाव आणि त्याच गावाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनजींच्या वतीने देखील आपण संघाला या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. नितीन काळन आपण जर पाहिलं तर समालोचनाच्या क्षेत्रामध्ये एक अत्यंत दिग्गज नाव. नितीन काळन सरांच्या देखील या संघाला शुभेच्छा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार.
गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आणि 2 धावांच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या झाली धावफलकावरती 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 18. 23 धावांची अजूनही गरज 18 चेंडूंच्या माध्यमातून. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता जर सामना टाय झाला तर त्यानंतर मात्र ज्या संघाचे गडी कमी बाद झाले असतील त्यांना घोषित विजयी केलं जाईल. पण जर गडी जर समान असतील तर मात्र नाणेफेकीचा कौल त्या संघाच्या बाजूने आहे, त्यांना विजयी घोषित केलं जाईल. दोन्ही कर्णधारांनी या गोष्टीची विशेष नोंद घ्यायची आहे. आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारं हे गावदेवी क्रिकेट संघ पेतवडे, सन्माननीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब आणि सन्माननीय उपाध्यक्ष आदेशजी भगत यांच्या नेतृत्वाने कार्यरत असणारं ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या नियमावलीनुसार ही स्पर्धा. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि पंचांचा या ठिकाणी कुठलाही रिप्लाय या ठिकाणी मिळत नाहीये. यावेळेस मात्र हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आदेश वरती या ठिकाणी हा विश्वास टाकलाय संघनायकांनी, कारण पहिल्या षटकामध्ये आदेशने धावा खर्च केल्या होत्या 10. वेगवान चेंडू चांगला पाहायला मिळेल. क्षेत्र आहे जिंकण्याचा प्रयत्न ठरतोय असफल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 24. वेगवान चेंडू चांगला फटका. अजून एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक धमाकेदार चौकार. विजय मास्टर राज आगासस यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरेल संगीत आपण ऐकलं. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या 2 चेंडूंचा विचार केला तर एक षटकार एक चौकार. वेगवान चेंडू यावेळेस स्वीप केलाय. चांगला फटका. इन द गॅप दिस टाइम. क्षेत्ररक्षक येतील तर पुढे दुसरा धावेचा अवधी आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वी पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. 20 धावा 30 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 30 रन्स ऑन बोर्ड. जल्लोषाचं वातावरण देखील पाहायला मिळेल आपल्याला आजदेगावच्या डगआउट मध्ये. पुढचा चेंडू. वेगवान चेंडू यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटचा कुठलाही संपर्क या ठिकाणी चेंडूशी होऊ शकत नाही. 11 चेंडूंमध्ये 22 धावांवरती वैयक्तिक खेळतो या ठिकाणी फलंदाज दर्शन काळन, जो सलामीचा फलंदाज आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. गडी बाद करण्यामध्ये अपयश येते गोलंदाजांना. सुरेख चेंडू चांगला फटका आणि यावेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. अजून एक धमाका षटकार.
डीजे. तर 12 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये या ठिकाणी फक्त 5 धावांची गरज असेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. आपण पाहिलं तर आजदेगाव संघाला यापुढचा सामना असेल तो उत्तरेगर विपक्ष माताळी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी माताळी संघाने जिंकला आणि प्रथम स्वीकारले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीला आमंत्रित केलं या ठिकाणी मात्र उत्तरगर संघाला. आणि या सामन्यामध्ये मात्र 12 चेंडू 5 धावांची गरज. कपिल पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये तर यश मिळत आहे. सामना आपण जर पाहिलं तर आजदेगाव संघ आतापर्यंत अव्वल पाहायला मिळतोय कारण सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. वेगवान चेंडू चांगला फटका आणि यावेळेस मात्र हवाई फायर मिसटाईम होईल. झेल देखील सुटतोय. नशिबाची साथ ही फक्त बहादरांना मिळत असते. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका क्षणाला असं वाटलं होतं की गडी बाद होतोय मात्र नशिबाची साथ ही बहादरांच्या साथीने असते. जेवढा संघर्ष मोठा असतो यश तितकं दैत्यमान. यावेळेस आता वेगवान चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये आणि इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. यश सलामीचा फलंदाज त्याचा सहकारी आपण पाहतोय दर्शन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही कायम आहे. त्यावेळेस आता लोअर फुलटा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे जेलची संधी आणि यावेळेस मात्र चुकी घडत नाहीये. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय आजदेगाव संघाला. फलंदाज यश बॅक टू द पॅव्हिलियन. गडी बाद झालाय पहिला आणि पहिला धक्का बसलाय तरी देखील जास्त काही फरक पडू शकत नाही या ठिकाणी आजदेगाव संघाला. कमी धावांची अजूनही गरज आहे आणि पहिला सामना विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय संघ आजदेगाव. 3 धावांची अजूनही गरज आहे. नितीन काळन सरांच्या देखील शुभेच्छा या संघासाठी आल्या. बघूयात त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद आहेत. एक अत्यंत जबरदस्त असं समालोचन नितीन काळन. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती कपिल आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. सन्मान दिलाय या चेंडूला. आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू तोच असतो की तो चांगल्या चेंडूला सन्मान देतो आणि खराब चेंडूचा समाचार घेतो. त्याचप्रमाणे सलामीचा फलंदाज आपण जर पाहिलं तर मोठा फटका देखील खेळू शकले असते मात्र चेंडू खूप चांगला होता हे मनामध्ये पाहिलं आणि या ठिकाणी एकच धाव घेतली. 2 धावांची अजूनही गरज. सामना जवळपास आपल्या खिशात आहे. औपचारिकता शिल्लक. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. संघर्ष अजूनही करावा लागेल. या ठिकाणी षटक संपलंय. ते 4थं षटक या ठिकाणी संपेल आणि धावा झालेल्या आहेत त्या 39. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 2 धावांची अजूनही गरज. दिली फक्त 2 धावांची गरज आणि दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची. सामना जर टाय झाला तर सर्वप्रथम ज्या संघाचे गडी कमी बाद झालेत त्यांना विजयी घोषित करण्यात येईल. गडी जर समान असतील तर मात्र नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या बाजूने आहे त्यांना विजय घोषित केला जाईल.
तर या ठिकाणी गडी बाद झाले होते मानपाडा संघाचे 5 आणि आजदे संघाचे फक्त एकच गडी बाद झालाय, त्यामुळे एक धाव जरी आली तरी नाणेफेकीच्या गोलावरती आजदे संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना जिंकू शकतो. जगात गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय विशाल. पहिला बॉलर फुलटॉस आणि त्याचा योग्य ते प्रत्युत्तर समाचार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4, चौकार. मानपाडा संघाचे संघनायक यांना विनंती असेल की आपण आयोजन समितीशी या ठिकाणी संपर्क करा. जवळ मॅन ऑफ द मॅचच्या दिवशी दर्शन 14 चेंडू आणि तब्बल 33 धावा ज्याच्या बॅट बंद आल्या. दर्शन आजतेगाव संघाचा खेळाडू मॅन ऑफ द मॅच. यायचे दर्शन मॅन ऑफ द मॅच. तर सन्माननीय परशुराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या ठिकाणी दर्शनचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच 33 धावांची वादळी आणि वैयक्तिक खेळी ज्यांनी साकारली त्या दर्शनला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.